नमस्कार मित्रांनो, आज मी बनवलेले हे अंड्याचे वडे तुम्ही खाताच तोंडात विरघळतील असे आहेत। तर खाल्ल्यानंतर नेहमी तुम्ही याच प्रकारे ही रेसिपी बनवाल अशी माझी खात्री आहे। तर मित्रांनो, आज मी बनवलेली ही रेसिपी बनवायला अगदी साधी सोपी, खायला खूपच टेस्टी लागणारी आणि घरामध्ये सगळ्यांनाच नक्की आवडेल अशी आहे। सुरुवातीला आज मी हा जो अंड्याचा रस्सा बनवला तो तुम्ही बघा। त्यामध्ये अंडी मुरून किती मस्त फुगलेली आहेत। ही अंडी या रश्श्यामध्ये मुरलेली आहेत। ही अंडी खाताना या अंड्यामधून आत मुरलेला झणझणीत रस्सा खाताना फार भारी वाटतं। अंडी खाता खाताच तोंडामध्ये विरघळून जातात। तर आजची ही चमचमीत रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला अंडी घ्यावी लागतील। 2, 4, 6, 12 कितीही असो, माणसांच्या हिशोबाने घ्या। किंवा होतं असं की अंड्याची भाजी आहे आणि मला तर एकापेक्षा जास्त अंडी खायला आवडतात, तर आजच्या रेसिपीसाठी मी 6 अंडी घेतलेली आहेत। त्या 6 अंड्यांची ही भाजी 8 माणसांसाठी अगदी सहज तयार होते। या रेसिपीचं साहित्य एकदा तुम्ही बघून घ्या, म्हणजे जर एखादा टेस्टी पदार्थ बनवायचा तर त्यासाठी साहित्य सुद्धा तितकंच लागतं बरं का। मात्र झाल्यानंतर त्या रेसिपीची चव तोंडामध्ये खाताना तितकीच आनंद देते। तर पुन्हा पुन्हा आपण तोच पदार्थ बनवून खावा असं सांगत असते। साहित्यामध्ये मी 2 मोठे कांदे आणि टोमॅटो घेतलेले आहेत। थोडे मोठेच बघून घेतले तर बरं। ताजी कोथिंबीर स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे। सुक्या नारळाची अर्धी वाटी म्हणजेच सुक्कं खोबरं मी घेतलेलं आहे। लसूण आणि मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्ही ऑप्शनल म्हणून आलं घेऊ शकता। या सर्व पदार्थांचं वाटण मी करणार आहे, पण कोणत्या पद्धतीने करणार, कसं करणार हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आणि हा मित्रांनो, असेच टेस्टी सोपे रेसिपींचे व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर व्हिडिओ कसा आहे, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगत जा, म्हणजे मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघता। तर हे होतं वाटणाचं साहित्य। तसं या भाजीमध्ये चवीसाठी एक खास मसाला मी तयार करणार आहे, जो या रेसिपीमध्ये ओरिजिनल स्वाद आणतोच। तर हे मसाल्याचं साहित्य तुम्ही पहा। त्यामध्ये तेजपत्ता, धने, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि चक्री फूल आहे। तुम्ही इतर खडे मसाले त्यामध्ये ॲड करू शकता, पण मी ही रेसिपी जास्त झणझणीत तिखट बनवत नाहीये, म्हणजे कसं लहान मुलांना सुद्धा अंडी खायला आवडतात, तर त्यांना सुद्धा खाता यावी म्हणून मी काही पदार्थ टाळलेले आहेत। आता हा मसाला तयार करण्यासाठी मी गॅस पेटवून त्यावर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये हे खडे मसाले टाकून मध्यम गॅसवर हे मसाले भाजायचे आहेत, म्हणजे हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। जास्त गॅस वाढवला तर या मसाल्यांची चव बिघडते, म्हणून हे मसाले भाजताना एका ठराविक उष्णतेवरच भाजावे आणि मसाला तयार करावा, म्हणजे या मसाल्यांमधून बाहेर येणारा हा धूर तुम्ही पहा। हा धूर यायला लागला तेव्हाच गॅस बंद करून हे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला वाटायचे आहेत। बघा, याप्रमाणे थोडेसे जाडसर हे मसाले मी ठेवलेले आहेत। आता हे मसाले मी बाजूला ठेवणार आहे, ते नंतर वापरायचे आहेत। आता मी या अंड्यांचा वडा कसा तयार केला ते बघा। अंड्यांचा हा तयार झालेला वडा म्हणजे खाताना खूपच भारी, आणि जेव्हा या कापसासारख्या अंड्याच्या वड्यामध्ये रस्सा मुरलेला असतो तेव्हा तो खाताना फारच टेस्टी लागतो। म्हणून एक नाही तर अंड्याचे खूप सारे हे वडे आपल्याला खावेसे वाटतात। हे या अंड्याच्या वड्याचं सिक्रेट आहे। आणि हा त्याहीपेक्षा भारी हे अंड्याचे वडे बनवण्याची पद्धत आहे, म्हणजे तो तयार करताना जास्त वेळ लागत नाही आणि बनताना पण एकदम भारी बनतो। अंडा वडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी कोथिंबीर या प्रकारे बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर मी टाकणार आहे।
हा साधा मसाला आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून गरम मसाला मी टाकणार आहे. या सर्व मसाल्यांचं कॉम्बिनेशन या वड्यांना एक टेस्टी चव आणते. चवीपुरतं मीठ मी टाकणार आहे आणि त्यानंतर आता या कोथिंबीरमध्ये हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मस्त गोल गोल फिरवून सहज हे मसाले मिक्स होतात. आता यामध्ये अंडी फोडून टाकायची आहेत. एक एक करून मी या रेसिपीमध्ये 6 अंडी वापरलेली आहेत. सावकाश अंड फोडून या पातेल्यातल्या मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे. तसं अंड्याची करी, ऑमलेट, बुर्जी या रेसिपी आपण नेहमीच खातो, पण एकदा अंडा करी या पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा. म्हणजे अंडा रस्सा वडा नक्की बनवा. तर अलगद फोडून आणि अंड्याचं करळ वेगळं काढून मी ही 6 अंडी फोडून या पातेल्यामध्ये टाकलेली आहेत. आता पातेल्यामध्ये फोडून घेतलेली ही अंडी मी फेटून घेणार आहे. चमच्याने किंवा कशानेही ही अंडी तुम्ही फेटू शकता. या प्रकारे गोल गोल फेटून ही अंडी मसाल्यांमध्ये मी मिक्स करून घेणार आहे. बघा, मस्तपैकी ही अंडी मी फेटून घेतलेली आहेत. आता हे पातेलं मी बाजूला ठेवणार आहे. मसाल्यांमध्ये ही फेटलेली अंडी पूर्णपणे मिसळली पाहिजेत, यासाठी मी हे केलं आहे. आता या रेसिपीच्या रश्श्यासाठी वाटण मी बनवणार आहे. तर वाटणाचं जे साहित्य आहे त्यापैकी 2 मोठे कांदे आणि अर्धी वाटी खोबरं आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी स्क्यूअर्सवरती टोचून मी हे गॅसवरती भाजणार आहे. तुम्हाला जमलं तर ते तुम्ही चुलीत किंवा निखाऱ्यावरती मस्तपैकी भाजू शकता. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे सारं भाजूनच का? तर वाटणाच्या पदार्थामधले हे कांदा आणि सुकं खोबरं या प्रकारे आधीच भाजून घेतल्याने ते जेव्हा आपण एखाद्या वाटणामध्ये किंवा एखाद्या ग्रेव्हीमध्ये वापरतो तेव्हा एक चांगली चव त्या भाजलेल्या पदार्थांची येत असते. आणि त्यातल्या त्यात तेलामध्ये कांदा आणि इतर वाटणाचे पदार्थ परतून तळून घेण्यापेक्षा ही पद्धत मला कितीतरी सोपी वाटते. आणि एकदा तरी या पद्धतीने किंवा निखाऱ्यामध्ये भाजून हे वाटण तुम्ही तयार करून पहा. मग ते कोणत्याही रेसिपीसाठी असो, ते चिकन, मटन, खेकडा किंवा अंडी यापैकी कोणत्याही भाजीसाठी असो, ती रेसिपी 1 नंबर लागते. हा माझा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही रेसिपींमध्ये चवीला महत्त्व देत असाल तर माझं म्हणणं तुम्हाला पटेल. तर या प्रकारे काळसर होईपर्यंत हे मी भाजलेले आहेत. तसंच टोमॅटोसुद्धा आधी सुरीने टोचून मग ते काळसर होईपर्यंत भाजायचे आहेत. या प्रकारे भाजलेल्या वाटणाच्या खूप साऱ्या रेसिपी मी याआधीसुद्धा टाकलेल्या आहेत. त्या वेळ काढून नक्की बघा. आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटते, तुम्ही वाटण कसे बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी 10 ते 12 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. आता 2 हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत. या हिरव्या मिरच्या आपापल्या अंदाजाने घ्या. कमी तिखट का याचं कारण मी आधी सांगितलेलंच आहे. त्यानंतर टोमॅटो, कांदे, मग खोबरं सगळं काळसर भाजून मग ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे. त्यासोबत शेवटी थोडी कोथिंबीर टाकून या प्रकारे बारीक वाटणाची पेस्ट तयार केलेली आहे. वाटण तयार करून आता हे वाटण मी बाजूला ठेवणार आहे. आता आपल्याला जे अंड्याचे वडे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. आपण बाजारामध्ये जो बटाटा रस्सा वडा खातो तो तळलेला असतो आणि बेसनामध्ये बटाट्याची भाजी बुडवून वडा तयार केलेला असतो. म्हणजे तो बनवताना बटाट्याचं सारण किंवा स्टफिंग म्हणून वापरलेलं असतं. पण अंड्याचे वडे बनवताना एवढी सगळी प्रोसेस करायची गरज नाही. ते अगदी सहज होतात. कसे ते तुम्ही आता बघा. तर सुरुवातीला मी काय केलं,
अंडी फोडून मग ती मसाल्यांमध्ये फेटून मुरत ठेवली। आता काय करायचं आहे नीट पहा। गॅसवर कमी फ्लेमवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये मधोमध या प्रकारे रिंग ठेवलेली आहे। त्या रिंगच्या आसपास मी रिंग पूर्ण बुडेल या पद्धतीने पाणी ओतणार आहे। हे साधं पाणी आहे। आता या रिंगवर मी कुकरच्या आत असणारी जाळी ठेवणार आहे। तुम्ही कोणतीही जाळी ठेवू शकता। ज्या जाळीमध्ये या प्रकारे पाण्याची वाफ बाहेर येऊ शकेल अशी जाळी तुम्ही या प्रकारे ठेवू शकता। आता या जाळीवर वाट्यांमध्ये जी अंडी फेटून आपण तयार केली होती ती सर्व टाकून या वाट्या त्या जाळीवरती मी ठेवणार आहे। या छोट्या छोट्या वाट्या आहेत, गोल आकाराच्या किंवा कोणत्याही आकाराच्या वाट्या। याप्रमाणे अंड्याचं मिश्रण ओतून जाळीवरती मी ठेवून घेतलेले आहेत। या जाळीवरती मोजून 4 ते 5 वाट्या बसतात। आता या पातेल्यावरती झाकण ठेवून या वाट्यांमध्ये ओतलेली फोडलेली अंडी आपल्याला वाफून घ्यायची आहे। साधारण 10 मिनिटं वेळ पुरेसा आहे। तर 10 मिनिटासाठी ही अंडी मी तशीच ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। झाकण आपण उघडून बघूया। अंड्याच्या वाटीला मस्तपैकी वाफ मिळालेली आहे आणि वाट्यांमध्ये अंड्याचे वडे फुगून वर आलेले आहेत। बघा, एक नंबर फुगून या प्रकारे अंड्याचे हे वडे तयार होतात। तर आता याच प्रकारे सगळे अंड्याचे वडे मी तयार करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो। अंडी ओतून वाफवलेल्या वाट्या थोड्या थंड झाल्यावर त्यातून मी हे अंड्याचे तयार केलेले वडे काढून घेतले। या प्रकारे गरम वाटीला पकडून चमच्याने हे अंड्याचे वडे अगदी सहज निघतात। ते मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। वाट्यांमध्ये फेटलेली अंडी ओतताना त्याआधी थोडं तेल लावावं, म्हणजे हे वडे या वाटीच्या तळाला चिकटणार नाहीत। तर ती प्रोसेस तुम्ही नक्की लक्षात ठेवा। आता या प्रकारे चमच्याने वाट्यांमधून सगळेच अंड्याचे वडे मी काढून घेतलेले आहेत। आता बघा, 6 अंड्याचे जास्तीत जास्त 8 वडे तयार होतात। ताटात जागा नाही म्हणून मी बाकी वेगळे ठेवलेले आहेत। आता आपण या अंड्याच्या वड्यांसाठी लागणारा रस्सा तयार करून घेऊया। वाटण आधी मी तयार करून घेतलेलंच आहे। थोडी आणखी पूर्वतयारी म्हणून मी पाणी उकळून घेणार आहे। यामध्ये गरम पाणी मी वापरणार आहे। तर पाणी उकळून ते बाजूला ठेवून द्यायचं आहे। अंड्याचे वडे रश्श्यामध्ये सोडायला आता आपण रस्सा तयार करूया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल ओतणार आहे। तेल गरम झाल्यावर मी फोडणीसाठी एक तमालपत्र टाकणार आहे। खडे मसाले मी नंतर पावडर करून वापरणारच आहे, म्हणून फक्त फोडणीसाठी म्हणून मी हे तमालपत्र वापरलेलं आहे। आता यामध्ये मी एक छोटा कांदा बारीक चिरून टाकणार आहे। हा कांदा थोडा मऊसर होईपर्यंत या तेलामध्ये परतायचा आहे, म्हणजे अगदी लालसर पण नको। बघा, थोडासा रंग या कांद्याचा बदललेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद मी टाकणार आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे हा कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे। तुम्ही अंडा करी मसाला वापरू शकता, तो सुद्धा या रेसिपीला चांगला टेस्टी बनवतो। आता हे घरगुती मसाले झाले। आता जे खडे मसाले आधी भाजून वाटले होते ते आता मी 1 चमचा भरून टाकणार आहे। सगळे मसाले टाकून आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जास्तीत जास्त 1-2 मिनिटं। आता मी वाटण टाकणार आहे। वाटणाचं हे प्रमाण 2 चमचे आहे। वाटण सुद्धा या तेलात मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर सगळं चांगलं परतल्यावर नंतर अंड्याचे जे वडे
मी तयार केले होते ते गोल गोल गोळे एक एक करून सावकाश या वाटणामध्ये मसाल्यामध्ये मी सोडणार आहे। 7 ते 8 अंड्याचे वडे मी सोडलेले आहेत। ते आता या मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे। मसाला प्रत्येक अंड्याच्या वड्याला चांगला लागला पाहिजे आणि नंतर या मसाल्यामध्ये हे वडे चांगले मुरून कापसासारखे मऊ झाले पाहिजेत। गॅस मी कमी केलेला आहे आणि झाकण मी ठेवणार आहे। फक्त 5 मिनिटं यामध्ये वाफ घ्यायची आहे। या वाफेने हे वडे मऊ होतील। 5 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण उघडून बघूया। बघा, एक एक अंड्याचा वडा किती मस्त या वाटणामध्ये मिसळला गेलेला आहे। आता हवं तर ज्याला हे वडे सुक्के खायचे आहेत ते असेच खाऊ शकतात, पण मी मस्तपैकी रस्सा बनवणार आहे। तर त्यासाठी जे पाणी आधी गरम करून ठेवलं होतं ते मी ओतणार आहे। शक्यतो गरम पाणीच ओतावं, त्याने या रेसिपीचा रस्सा तरीवाला बनतो। सगळं चांगलं ढवळून गॅस आता मी मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे। तुम्ही बघा, आत्ताच हे अंड्याचे वडे या रश्श्यामध्ये फुगून किती मस्त टेस्टी दिसतात। आता चांगली एक उकळ येईपर्यंत या रश्श्यामध्ये मी हे वडे उकळून घेणार आहे। उकळ आल्यावर यामध्ये मी अंदाजानुसार मीठ टाकणार आहे। तसं मीठ मी आधी वडे बनवताना टाकलं होतंच। आणखी 5 मिनिटं उकळून हे वडे मी खाली वर करून दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे शिजून घेणार आहे। अंड्याचे हे वडे शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही, कारण आधीच आपण ते वाफून घेतले होते। तर आता गॅस बंद करायचा आहे। बघा किती मस्त या रश्श्यामध्ये हे अंडे वडे मुरून ते फुगून वर आलेले आहेत। अंड्याचे हे वडे आणि रस्सा पाहूनच आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आता यावर मी कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर टाकल्यावर किती भारी आणि टेस्टी दिसतात। असं वाटतं पटापट सगळे खायला घेऊ। तर चला, मी आता एक एक करून ही अंडे डिशमध्ये वाढून घेणार आहे। सावकाश रश्श्यामधून काढून डिशमध्ये रश्श्यात मुरून फुगून आलेले हे अंड्याचे गोळे, हे अंडे वडे मी वाढून घेतलेले आहेत। त्यासोबत तर्रीवाला रस्सा सुद्धा मला खायला आवडतो, तर रस्सा सुद्धा मी प्यायला घेतलेला आहे। तर आता पटापट हे अंड्याचे वडे या रश्श्यामध्ये बुडून मस्तपैकी मी खाणार आहे। ते फारच टेस्टी लागतात, कारण आधीच ते टेस्टी बनावे यासाठी मी हे अंडे उकडताना त्यामध्ये मसाला टाकला होता। साधी अंडा करी बनवली तर अंड्याची उकडलेली चव लागते, तसं या रेसिपीचं नाही। रश्श्यामध्ये मुरून या अंड्याच्या फुगलेल्या वड्यांची आपली एक वेगळी आणि भारी चव आहे। ती चव या रेसिपीला एक नंबर बनवते। म्हणजे दिसायला जितके भारी तितकेच खायला टेस्टी आणि चव अशी की पुढच्या वेळी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून खाल आणि घरातल्यांना सुद्धा खायला खूप आवडेल। अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। तर आजची ही रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अंड्याचे हे वडे, तर्रीवाला रस्सा तुम्हाला कसा वाटला आधी बनवून खा आणि मग त्याची चव कशी लागली हे जाणून घ्यायला मला आवडेल। तर आता मी तुमची रजा घेतो। मला सुद्धा खूप भूक लागलेली आहे आणि ही रेसिपी आता मला पटापट खायची आहे। तर अशाच चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत खात रहा, खुश रहा आणि आनंदी रहा। धन्यवाद।